श्री भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभेच्या नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली। 10 ऑगस्ट रोजी नांदगाव खंडेश्वर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीला जैन युवा महासभेचे अमरावती जिल्हाध्यक्ष सागर सव्वालाखे जैन हे प्रामुख्याने उपस्थित होते। सागर सव्वालाखे यांनी यावेळी उपस्थित जैन समाजातील युवकांना महासभेबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले। दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात जैन समाजातील काही व्यक्तींनी सामाजिक कार्य केले होते, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला। नांदगाव खंडेश्वर येथील डॉक्टर वीरेंद्र खापरी, डॉक्टर अमित सव्वालाखे, डॉक्टर प्रांजल सव्वालाखे यांना जैन समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब चांदूरकर व जैन मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर रमेश सव्वालाखे यांच्या शुभ हस्ते जैन राजनैतिक चेतना मंच यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे। सोबतच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सकल दिगंबर जैन समाजाला एकत्रित आणून त्यांच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासात्मक कार्यासाठी डॉक्टर अमित सव्वालाखे यांची श्री भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभेच्या नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुका दिगंबर जैन युवा महासभेच्या उपाध्यक्षपदी शैलेंद्र खापरी, सचिवपदी प्रसन्न सव्वालाखे, सहसचिवपदी ऋषभ कस्तुरे, कोषाध्यक्षपदी आशिष गुलालकरी, सहकोषाध्यक्षपदी ऋषिकेश चांदूरकर, प्रसिद्धी प्रमुखपदी अक्षय बाळापुरे यासह अनेक सदस्यांना दिगंबर जैन समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब चांदूरकर, डॉक्टर वीरेंद्र खापरी, डॉक्टर रमेश सव्वालाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत जैन युवा महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पारस लोहाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सावंत चुडीवाल, राज्य सचिव अजय पापडीवाल यांच्या परवानगीवरून अमरावती जिल्हाध्यक्ष सागर सव्वालाखे जैन यांनी नियुक्तीपत्र देत कार्यकारिणी गठीत केले। उमेश चव्हाण, उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।